नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पावसाची आहे. संभाजीनगरच्या सोयगावमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे. जरंडीत ढगफुटीसारखा पाऊस झाला. 1.5 तास पडलेल्या पावसाने नदी नाल्यांना पूर आलाय. जरंडी जवळील पुलावरील माती वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. विजय, आधी पावसानं पाठ फिरवली, मात्र त्यानंतर सोयगावच्या जरंडीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालाय. सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच प्रणिता, जर बघितलं तर सोयगावमध्ये आज दुपारी धुवाधार पावसाने बॅटिंग केल्याची पाहायला मिळाली. ढगफुटी दृश्य जे आहे ते जरंडी या परिसरामध्ये निर्माण झाले होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे त्या ठिकाणी झालेलं आहे. सोयगाव बनावटी जो रस्ता आहे, या रस्त्याचं काम सुरू होतं. या ठिकाणी असणारा पूल देखील यामध्ये वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर जरंडी ग्रामपंचायतची जी गाडी आहे कचरा वेचण्यासाठी जाणारी, ती गाडी देखील या पाण्यामध्ये अडकल्याची पाहायला मिळाली होती. त्याचबरोबर या परिसरामध्ये अनेक शेतजमिनी ज्या आहेत त्या या ढगफुटी दृश्य पावसामुळे ज्या आहेत त्या वाहून गेल्याचं देखील पाहायला मिळालं. अनेक बांधारे जे आहेत ते देखील तुडुंब भरल्याचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 1 महिन्यानंतर जो आहे तो आता हे पाऊस जो आहे तो सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळपासून छत्रपती संभाजीनगरच्या शहरासह ग्रामीण भागामध्ये पाऊस हजेरी लावत आहे. मात्र दुपारी 1 ते 1:30च्या सुमारास जरंडी परिसरामध्ये जे आहे ते जोरदार पावसाने हजेरी लावलेली आणि यामुळे आता संपूर्ण परिसरातील शेतकरी जो आहे आता सुखावल्याचा पाहायला मिळत आहे. त्या परिसरामध्ये जर बघितलं तर धुवाधार पाऊस जो आहे तो झाल्याचा पाहायला मिळतोय. जी विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.